राजाधिराज योगीराज स्वामी समर्थ आपल्या इथं शाखा नंबर 1 आता आपलं दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आहे। त्या सेवा केंद्राअंतर्गत आपल्या इथं गुरुपद दिलं जातं। सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत गुरुपद दिलं जाणार आहे आणि योगक्षेम चालवण्याचं काम आपले महाराज करत असतात। म्हणून आपल्याला माऊली आणि महाराजांनी काय सांगितलं की इतर वेळेस आपल्याला महाराजांच्या पायावर त्यामुळे आता महाराजांना आपण एक चमचे पाणी वापरून म्हणजे तीर्थ देऊन त्याचं आपल्याला तीर्थ घ्यायचं असतं आणि त्यांच्या पायावर आपलं तीर्थ फुलं आणि हे घ्यायचं असतं आणि तीर्थ घ्यायचं असतं। त्याच्यामध्ये आपले 18 विभाग चालतात। आपले दिंडोरी प्रणित आध्यात्मिक विकास केंद्र आहे। या केंद्रामध्ये आपल्याकडं 18 विभाग चालतात। त्या 18 विभागांतर्गत वेगवेगळे उपक्रम चाललेले असतात। 100% आपल्याकडे हे महिलांना आरक्षण आपल्या माऊलींनी दिलेलं आहे। त्यामुळं 80% आपलं अध्यात्म नसतं, आपलं स्वयंरोजगार असतं आणि समाजसेवा समाजकार्य चालू असतं आणि 20% फक्त अध्यात्म चालू असतं। मग ह्या अध्यात्माच्या त्याच्यात आपल्या बचत गटाचा पण आपण समावेश केलेला आहे। आता यावर्षी आपल्या महिलांनी बचत गट काढून त्याच्यामध्ये आता राख्यांचं हे केलेलं आहे। हाताने राख्या बनवलेल्या आहेत आणि त्या राख्यांचं महत्त्व इतकं म्हणजे हे आहे की आता या राख्या ज्या आहेत त्याच्यामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी कमलकट्टा मणी पण आहेत आणि रुद्राक्ष पण आहेत आणि टायगर स्टोन आहे। ते सगळे आपल्या म्हणजे वेगवेगळ्या आपल्या सर्व काही समस्या ज्या आहेत आपल्याकडे म्हणजे वैयक्तिक असू दे मानसिक असू दे त्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हे हातात जरी घातलं तरी आपल्याला त्या समस्या आणि जे भीती वाटत असेल मानसिक त्रास होत असेल त्याच्याने सुद्धा आपला हा मानसिक त्रास कमी होतो आणि याची प्राईस पण आपल्याकडे कमी आहे। म्हणजे हे जे मनी आहेत हे जे सर्व साहित्य जे आम्ही महिलांनी केलेले आहे त्याच्यामध्ये आध्यात्मिकता पण आहे आणि संरक्षण पण आहे। हे संरक्षण एवढं महत्त्वाचं आहे की या महिलांनी यावर्षी या राख्यांचं आपल्याला साहित्य हे करून आपण राख्या बनवलेल्या आहेत। बाहेरच्या राख्या मिळतात त्या खूप महाग असतात पण ह्या राख्यांचं तुम्हाला वर्षभर सुद्धा तुम्ही हातात घालू शकता आणि तुमच्या संरक्षण पण करू शकता आणि महिलांनी सुद्धा या राख्या घातल्या तरी चालतात। श्री स्वामी समर्थ स्टार्ट। आपल्या या राख्यांमध्ये ही जी पांढरी मणी दिसतोय हा पांढरीची काठी असते। यामुळे आपल्या हिंस्र प्राण्यांपासून सरपटणाऱ्या प्राण्यांपासून संरक्षण होतो। तसंच हा कमळकट्ट्याचा मणी आहे हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला उपयोगात येतो। तसेच टायगर स्टोन आहे तो आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतो। अशा विविध गोष्टी वापरून आपण या राख्या तयार केलेल्या आहेत। त्याचा सर्वतोपरी आपल्याला फायदाही होतो आणि याच्यापासून संरक्षण पण होते। ह्या राखीचं नाव आहे अष्टलक्ष्मी राखी। याच्यामध्ये कमळकट्ट्याचे मणी आहेत। कमळकट्ट्याचे मणी म्हणजे आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी वापरतो। तर ही लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी ही राखी आहे आपल्याकडे आणि त्याच्यामध्ये कवडीचाही वापर केलेला आहे। कवडी ही लक्ष्मीसाठी प्रतीक आहे। तर त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक पांढरा मणी आहे तो आपण तोही फार असं संरक्षण करणारच आहे। रुद्राक्ष आहे, रुद्राक्ष आपण गळ्यामध्ये घालू शकतो। अशी ही अष्टलक्ष्मी राखी आहे। याची किंमत सगळ्यात कमी आहे, 36 रुपये फक्त किंमत आहे। बाजारभावाप्रमाणे ह्या राखीची किंमत खूपच कमी आहे आणि स्वयंरोजगार अंतर्गत आपण बचत गटाच्या महिलांनी ह्या राख्या वेळेला करण्याचा पहिल्यांदाच उपक्रम केलेला आहे। तसेच दुसरी जी राखी आहे ती महाकाल राखी आहे। हे जे रुद्राक्ष आहे हे काशीला सिद्ध केलेले रुद्राक्ष आपण यात वापरलेले आहे। तर यापासून आपल्याला संरक्षण होते आणि आध्यात्मिक फायदा सुद्धा होतो। आपल्या दिंडोरी प्रणित मार्गात गुरुमाऊलींचं असं म्हणणं असतं की ज्या केंद्रामध्ये 18 विभाग राबवले जातात ते खरं केंद्र। म्हणजे केंद्र कसं तुम्ही बांधलं याला महत्त्व नाही, पण ज्या केंद्रामध्ये 18 विभाग राबवले जातात ते खरं केंद्र गुरुमाऊलींच्या मते। मग 18 विभाग कुठले कुठले तर त्यात पहिला विभाग येतो बालसंस्कार विभाग। बालसंस्कार विभाग हे हल्लीच्या काळाप्रमाणे खूप महत्त्वाचा मानला जातो। माऊलींचा सगळ्यात महत्त्वाचा आवडता विषय म्हणजे बालसंस्कार। कारण तर मुलांना संस्कार आता हल्ली करणं म्हणजे खूप अवघड झालंय। मुलं मीडिया म्हणजे आपल्या ह्याच्या डिजिटल सगळं मुलांच्या हातामध्ये
हातामध्ये मोबाईल वगैरे पडतात, त्याच्यामुळे मुलं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आणि मुलं इतर ह्याचा वापर जास्त करतात, इंटरनेटचा वगैरे. त्यामुळं संस्कार मुलांना होणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे आपल्याकडे बालसंस्कार विभागाअंतर्गत बालसंस्कार हे विनामूल्य आपल्या इथं रविवारी घेतले जातात आणि त्यामुळे मुलांना लहानपणी जर आपण घडवलं किंवा संस्कार केले त्यांच्यावर तर ते मुलं पुढे घडतील व्यवस्थित, असं माऊलींचं म्हणणं असतं. बालसंस्काराला जी मुलं येतात ती पुढं काहीतरी म्हणजे मोठ्याच पदावर जातात असं माऊलींचं म्हणणं असतं. असा हा बालसंस्कार विभाग आपल्या इथे दर रविवारी राबवला जातो. दुसरा विभाग म्हणजे ग्रामाभियान विभाग. ग्रामाभियान विभाग अंतर्गत आपण बाहेरच्या खेडेगावामध्ये जाऊन आपण साप्ताहिक केंद्र काढलेले आहेत. महाराजांनी आमच्याकडे साप्ताहिक केंद्रांकडे काम करून घेतलेलं आहे. मग साप्ताहिक केंद्रामध्ये जाऊन आपण काय करतो तर लोकांचे प्रश्न, खूप लोकांचे प्रश्न असतात ग्रामीण भागामध्ये, व्यसन, कर्जमुक्ती किंवा असे अनेक प्रश्न लोकांच्या, आर्थिक अडचणी, असा कर्जबाजारीपणा, असे खूप लोकांचे प्रश्न असतात. ते सोडवण्याचा प्रयत्न आपण ग्रामाभियान अंतर्गत करतो. स्वयंरोजगार विभाग, बऱ्याच महिलांना जॉब नसतो. बरेच महिलांचं असं म्हणणं असतं की आम्हाला थोडंफार तरी काहीतरी आमचं घरचा रोजचा कुटुंबाला हातभार लागावा, यासाठी रोज आम्हाला काहीतरी थोडंफार काम द्या. तर माऊलीने स्वयंरोजगार हा विभाग त्यासाठी राबवलेला आहे. तर कुठे घरी मशीन शिलाई काम करणे किंवा पर्स तयार करणे मशीनवर, किंवा आता ह्या आम्ही बचत गटाअंतर्गत राख्या तयार केल्या, असं थोडाफार आपण जरी काही महिला जर करत असते तर तो स्वयंरोजगार अंतर्गत आपण काम करतो. चौथा विभाग म्हणजे विवाह संस्कार. हल्ली विवाहाच्या समस्या खूप आहेत बघा, कारण मुलांचे विवाहच होत नाही. मुलं 40-40 वर्षाचे होतात तरी मुलांचे विवाह होत नाही. मग माऊलींचं असं म्हणणं असतं की तुम्ही केंद्रामध्ये या, केंद्रामध्ये आल्यानंतर त्या मुलाला माऊलींचा आशीर्वाद मिळाला तर विवाह लवकर जमतात, असं माऊलींचं म्हणणं असतं. त्यामुळं विवाह संस्काराला सुद्धा आपल्या इथं तेवढंच महत्त्व आहे. फॉर्म भरून घेतले जातात, त्यांच्याकडून फोटो फॉर्म हे व्यवस्थित आपण भरून घेतो आणि काही बऱ्याच मुलांचे लग्न हे आपल्या केंद्रातल्या विवाह संस्कार मार्फत जमलेले आहे. असे आपले 18 विभाग, आता सगळ्या विभागांचं सांगायचं म्हणजे वेळ लागेल, असे आपले 18 विभाग ज्या केंद्रामध्ये राबवले जातात हे खरं केंद्र असं माऊलींचं म्हणणं असतं. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज त्रिवार वंदन त्रिवाणीचा. आता आपण या वास्तूमध्ये उभे आहोत ती दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्र शाखा क्रमांक 1 या केंद्रामध्ये आज गुरुपौर्णिमेनिमित्त उत्सव योजिला आहे. तर आजच्या या उत्सवामध्ये आपण माहिती घेतल्याप्रमाणे इथे वेगवेगळ्या विभागामध्ये अंतर्गत वेगवेगळी सेवाकार्य चालू असतं. याच सेवा अंतर्गत आपण श्री जनकल्याण योजना या योजनेचं नियोजन केलेलं आहे. सो ही योजना साधारणतः त्र्यंबकेश्वर येथे चालू असलेलं 1000 बेडचं हॉस्पिटल हे बांधण्यासाठी त्यासाठी लागणारी आर्थिक मदत म्हणून ही योजना आपण चालू केली आहे. सो या योजनेमध्ये तुम्ही प्रत्येक सेवाकार्याचा किंवा तळागाळातील जे लोक आहेत त्यांच्याकडून प्रत्येकी 1 रुपया ह्या सत्कार्यासाठी यावा आणि त्याचं पुण्य मिळावं, ह्या गोष्टीसाठी आपण ही योजना राबवत आहोत. तर योजनेसाठी आपण प्रत्येकाकडून दर महिना कमीत कमी 150 रुपये याप्रमाणे देणगी जमा करत असतो. तर या अंतर्गत तुम्हाला हे हॉस्पिटल टोटल 21 एकर या जागेमध्ये बांधलं जाणार आहे आणि तिथे सर्व अद्ययावत सोयी सुविधा असणार आहे. तसेच आपण जे सेवेकरी आहोत त्या सेवेकऱ्यांसाठी विनामूल्य किंवा कमीत कमी खर्चामध्ये कसे चांगल्या प्रकारे त्यांना त्यांच्या आजारांवरती उपचार केले जातील यांचं सर्वांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तरी मी सर्वांना विनंती करेन की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने ह्या योजनेमध्ये सहभागी होऊन या आपल्या सत्कार्यासाठी मदत करावी ही आपल्यास विनंती. श्री स्वामी समर्थ.